नमस्कार, वर्षास लाईफस्टाईल चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण कफ्तान कुर्ती स्टिच करणार आहोत. पहिल्यांदा आपण शोल्डर टिप मारून घेणार आहोत आणि नंतर साईड मुड्याचं फोल्डिंग करून दोन्ही साईडला फोल्डिंग करून टिप मारून घेणार आहोत. आणि नंतर मेन कपड्याला मेन फॅब्रिकला आपण कंद्याचा आणि गळ्याचा मध्य काढून घेणार आहे. कारण आपल्याला कट लावायचा आहे, मग गळ्याचा पण मध्य पाहिजे. गळा तर पुढचा पाठीमागचा आपला सेम आहे आणि कट लावायचा आहे तिथे आपण असा कपडा साईडनं दुमडून घेणार आहोत आणि पिन लावून स्टिच करणार आहोत. त्याला पिन लावून स्टिच केल्यावर अस्तर संग मेन कपडा आपण जॉईंट करणार आहोत. मेन कपडा जॉईंट करल्यानंतर कट लावून घ्यायचा, कटिंग करून आणि उलटून स्टिच लावून घ्यायची. कट तयार झाला आणि नंतर वरतून गळ्याच्या मापाचा गोल कपडा कट करून घ्यायचा आणि तो गळ्याच्या वरती स्टिच करून आपण त्याला उलटून पूर्ण गळ्याला फिनिशिंग द्यायची. आणि जेव्हा आपण ते कपडा स्टिच करणार तेव्हा कट लावून घ्यायचे असे छोटे छोटे आणि स्टिच करून घ्यायचं. आणि स्टिच करून घेतल्यानंतर जो कट आहे त्याला आपण बटन पण लावू शकतो, नाहीतर असं पण ठेवू शकतो. आणि बघा, ही कुर्ती आपण स्टिच करून घेणार आहोत. आता कुर्तीला साईडनं फिटिंगची स्टिच देणार आहोत आणि फिटिंगची स्टिच दिल्यानंतर ही कुर्ती अशी दिसते. आता फिटिंगची स्टिच दिली. आता खालच्या साईडनं आपण दुमडून घेणार आहोत. खालच्या साईडनं दुमडपट्टी देणार आहोत. खालच्या साईडने असं दुमडून घेतल्यानंतर आपण ही आपली कुर्ती पूर्ण तयार आहे. आतनं अस्तरची कुर्ती तयार आहे, ही अशी दिसते. आणि मग नंतर आपण मेन फॅब्रिकला 4 फोल्ड घडी घालून त्याच्यावरती पण अस्तरचं म्हणजे मेन जी तयार माप आहेत आपली त्याचं पॉईंट लावून वरतूनच स्टिच लावून घेणार आहे. आपण हे कंद्याचं माप घेणार आहे आणि मुड्याचं माप 7 इंचावर मुड्याचं माप घेतलं होतं आपण. तर 7 इंचावर मुड्याचं माप, छातीचं माप, कमरेचं माप आणि शिटघेरचं माप टाकून वरतून पूर्ण स्टिच मारून घेणार आहे. वरतूनच स्टिच मारलेली आहे आपण. आणि मुड्यापासून शिटघेरपर्यंत टिप मारून घ्यायची एवढीच. आणि स्टिच मारल्यानंतर बघा, मग झाली आपली कुर्ती तयार. आणि खालच्या साईडला आपण लेस लावून घेणार आहोत. थोडेसे दुमडून असे लेस लावून घेतल्यानंतर बघा कशी दिसते. फायनल लुक हे आहे. कशी वाटते सांगा कफ्तान कुर्ती. नमस्कार.